नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 20 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मित्रांनो परीक्षा तयारी येतो. आपण संपूर्ण परीक्षा विमुख अशी अतिशय महत्त्वाची व अधिसंभव प्रश्न मित्रांनो आपल्या रेग्युलरली व्हिडिओ सिरीज मार्फत आपण पाहत आहोत. मागील काही दिवसापासून मित्रांनो आपले व्हिडिओ जे आहे ते येत नव्हते, पण मित्रांनो आजपासून कंटिन्यूअली संपूर्ण तुमच्या टॉपिकनुसारचे सब्जेक्टनुसारचे IMP अधिसंभव परीक्षेमध्ये येणारे अशा स्वरूपाचे आपण प्रश्न कव्हर करणार आहोत. आता मित्रांनो, परीक्षा वेळापत्रकामध्ये थोडक्यात बदल देखील झालेला आहे, कारण का मागील आपली परीक्षा डेट होती 21 जून. आता जे मित्रांनो ती पुढे ढकलण्यात येऊन जे की 28 जून करण्यात आलेली आहे. तर याची संपूर्ण काही वेळोवेळी अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण मित्रांनो तुम्हाला देतच आहोत. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, कारण का प्रत्येकी महत्त्वपूर्ण अपडेट आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. आणि मित्रांनो, जे व्हिडिओ सिरीज देखील आता कंटिन्यू होणारे आहे, त्यामुळे आता प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, कारण का परीक्षेसाठी तुमच्याकडे वेळ देखील आता खूप कमी असणारा आहे. मित्रांनो, तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू यामधले काय आता IMP क्वेश्चन. यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा पहा, जो की काय म्हणतो, जीन पियाजे यांच्या मते अहकेंद्री विचार कोणत्या अवस्थेत जे की प्रबळ असतो. जो काही अहकेंद्री विचार आहे, अहकेंद्री, तो की कोणत्या अवस्थेमध्ये प्रबळ असतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की पूर्व क्रियात्मक अवस्था यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जो की प्रबळ असतो. जीन पियाजे यांच्या मते, ज्याला आपण प्री ऑपरेशनल स्टेज असं देखील म्हणतो याला इंग्लिशमध्ये, जे की यामध्ये जो की असते. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 2, वायगोस्की यांच्या सिद्धांतातील झडपीडीचा अर्थ काय आहे. तर झडपीडीचा अर्थ काय असतो. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की शिक्षकांची मदत आणि मुलांची स्वातंत्र्य क्षमता यातील अंतर, याला जे आहे झडपीडी असं म्हणतात. तर झडपीडीचं फुल फॉर्म काय आहे ते आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, असं जे आहे थोडक्यामध्ये झडपीडीचं जे की फुल फॉर्म आहे. म्हणजेच काय याचा अर्थ होतो, जे की मुलांची स्वातंत्र्य क्षमता आणि मार्गदर्शकाकडून मदत मिळाल्यास साध्य होणारी क्षमता यातील अंतर होय, असा याचा थोडक्यामध्ये जो की अर्थ होतो. पर्याय नंबर जे की ब याचं उत्तर होणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्या TET एक्झामचा जो काय आपला CDPचा टॉपिक आहे, त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट अशा स्वरूपाचेच प्रश्न जे की पाहायला मिळणारे असणारे आहेत. जो काय हार्ड लेवल असेल, डिफिकल्टी लेवल आपण ज्याला म्हणतो, तो देखील तुम्हाला या प्रकारचा थोडक्यात पाहायला मिळणारा असेल. त्यामुळे तुमची तयारी अशा प्रकारच्या प्रश्नांपासूनच असायला पाहिजे, जर तुम्हाला ही TET एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला, कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार सामाजिक नियम पाळणे ही नैतिकता कोणत्या टप्प्यात येते. तर जे की सामाजिक नियम पाळणे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, पारंपरिक, यामध्ये जे की थोडक्यामध्ये येते. कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार पारंपरिक स्तरावर सामाजिक नियम आणि समाजाच्या अपेक्षा पाळणे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनमध्ये ज्ञानाची रचना कशी केली जाते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनमध्ये, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की विद्यार्थी सक्रिय सहभागातून यातून जे आहे ती केली जाते. तर प्रगत शिक्षणामध्ये विद्यार्थी केवळ पाठांतर करत नाही, तर ते सक्रिय सहभागातून स्वतःची ज्ञानाची रचना देखील करतात. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाचवा, बहुबुद्धिमत्ता सिद्धांताचे जनक कोण आहेत. मल्टिपल इंटेलिजन्सी याचे जनक कोण आहेत, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की हॉवर्ड गार्डनर हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत बहुबुद्धिमत्ता सिद्धांताचे जनक. हा प्रश्न IMP आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला देखील जाऊ शकतो, लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न पुढचा सहावा असा आहे, समावेष्टित शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन मुख्यत्व कशावर भर देते. जे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन आहे ते कशावर भर देतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क, प्रत्येक मुलांच्या वैयक्तिक गरजानुसार शिक्षण यावर जे आहे ते भर देते. तर समावेशित शिक्षणामध्ये जे आहे प्रत्येक मुलांच्या वैयक्तिक गरजांना केंद्रस्थानी ठेवून सर्वांना समान संधी देणे यावर जे आहे जे की भर देते. त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा, अभिप्रेरणेच्या गरजांच्या पदाक्रमानुसार सिद्धांत कोणी मांडला. तर हे जो आहे गरजांचा पदाक्रमानुसार सिद्धांत जो की कोणी मांडलेला आहे, असा प्रश्न थोडक्यात आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अब्राहिम मॅस्लो याने जे आहे थोडक्यामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर आपला प्रश्न आठवा पुढील, वर्गात अधिगम
अपंगत्व असलेल्या मुलांसाठी काय महत्त्वाचं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, त्यांना विशिष्ट अध्यापन पद्धतीद्वारे आधार देणे हे आवश्यक आहे. कारण का अधिगम अपंगत्व असलेल्या मुलांना शिक्षणातून वगळण्यापेक्षा त्यांना विशिष्ट अध्यापन पद्धती वापरून आधार देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे पर्याय नंबर क याचे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, RTE कायदा 2009 नुसार प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या आठवड्याच्या कामांची वेळ जी की तयारीसह किती असावी, असं या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 45 तास जे की निश्चित करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर क याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, रचनावाद कोणत्या बाबीवर विश्वास ठेवतो? रचनावाद, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, ज्ञान हे अनुभवातून निर्माण केलं जाते यावर जे आहे ते विश्वास ठेवतो. कारण का रचनावाद हा असा दृष्टिकोन आहे जो मानतो की ज्ञान हे बाह्य जगातून जसेच्या तसे मिळत नाही, तर ते अनुभवातून घडवले जाते. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQ चे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्यामधला आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल मित्रांनो लगेच वेळ न वाया घालवता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. कारण का त्यामध्ये तुमच्या परीक्षा जेवढे काही IMP क्वेश्चन आहे ते संपूर्ण आपण कव्हर करून दिले आहे. त्यासोबतच तुमची जी फुल लेंथची टेस्ट आणि शॉर्ट टेस्ट आपण संपूर्ण काही ऍड करून दिले आहे, ज्यामुळे तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण तयारी त्या ठिकाणी होणारी असेल. आणि जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट अवघड जात असेल तर मित्रांनो त्या सब्जेक्ट देखील आपण परिपूर्ण त्या ठिकाणी आपण तयारी करून दिलेली आहे. कारण का त्यामध्ये आपण तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील ऍड करून दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही परिस्थितीमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल 90+ स्कोर जर तुम्हाला मिळवायचा असेल जेणेकरून तुम्ही क्वालिफाय व्हाल तर मित्रांनो लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि आज या क्षणापासूनच चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील 11वा काय म्हणतो पहा, सर्जनशीलता ओळखण्याचे मुख्य खूण कोणती आहे? तर मुख्य खूण कोणती आहे सर्जनशीलता ओळखण्याची? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ब, विचारांमधील लवचिकता आणि मौलिकता ही जी आहे त्याची खूण आहे. तर सर्जनशीलता म्हणजे विचारांमधील लवचिकता, मौलिकता आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता होय, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी असं देखील इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, मूल्यमापन ही प्रक्रिया कशी असावी, कशी असायला पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की निरंतर आणि सर्वसमावेश असायला पाहिजे. त्यानंतर 13वा प्रश्न, बालावस्थेत मुलांचे विचार करण्याची पद्धत कशी असते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मूर्त स्वरूपाची असते. म्हणजेच काय मूर्त स्वरूप म्हणजे कसं, तर बालावस्थेत मुलांचं विचार करण्याची पद्धत प्रामुख्याने जे की मूर्त असते, जे की ज्याला आपण कॉन्क्रीट असं म्हणतो, म्हणजेच ते प्रत्यक्ष अनुभवावरून विचार करतात. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, अधिगम अक्षमता म्हणजे काय? लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे आपण त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की विशिष्ट विषयात शिक्षणात जे की अडथळा, त्याला जे काही
लर्निंग डिसॅबिलिटी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, बाल केंद्रित शिक्षण म्हणजे काय तर कशाला म्हणतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, जिथे मुलांच्या गरजा आणि आवडीने महत्त्व असते, आवडींना जे आहे ते महत्त्व असतं, त्याला जे आहे बाल केंद्रित शिक्षण असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 16वा असा आहे, उपजत प्रवृत्ती कोणाशी संबंधित आहे खालीलपैकी, उपजत प्रवृत्ती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ, मॅकडोगल यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आपला, स्कॉल फोल्डिंग संकल्पना कोणाशी संबंधित आहे खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की वायगोस्की यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, बुद्धीचा द्विखंड सिद्धांत कोणी मांडला, तर द्विखंड सिद्धांत जो आहे तो कोणी मांडलेला आहे, टू फॅक्टर थेरी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की स्पिअरमन याने जे आहे जे की मांडलेला आहे, स्पिअरमन यांनी. त्यानंतरचा प्रश्न 19वा, वर्गातील अनुशासन कशावर आधारित असावे, जे काही डिसिप्लिन आहे ते, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की स्व अनुशासनावर जे आहे अनुभव असावे, कारण का वर्गातील अनुशासन हे भीतीवर आधारित नसावे तर ते स्वय अनुशासनावर जे की आधारित असावं. त्यानंतरचा प्रश्न 20वा, प्रयत्न प्रमाद सिद्धांताचे जनक कोण आहेत, ट्रायल अँड इरर या सिद्धांताचे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क जे की थॉर्नडाईक हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न 21वा आपला, अध्यापनाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे अध्यापनाचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मुलांचा सर्वांगीण विकास करणे हे जे आहे जे की याचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न 22 आपला, कोहलरचा प्रयोग कशावर आधारित होता, कोहलरचा प्रयोग, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की चिंपांजीवर जे की थोडक्यामध्ये होता. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील आहे, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणामुळे लोकप्रिय झाली यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ जे की डॅनियल गोलमन यांच्यामुळे जी आहे ती लोकप्रिय झाली. त्यानंतर 24वा प्रश्न, प्रक्षेपी पद्धत कशाच्या मोजमापासाठी वापरतात, प्रक्षेपी पद्धत, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब व्यक्तिमत्व याच्या जे थोडक्यामध्ये वापरासाठी जे की वापरतात. त्यानंतरचा 25वा प्रश्न, स्मृती वाढवण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे, स्मृती वाढवण्यासाठी मेमोरी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की सराव आणि पुनरावृत्ती ही जी आहे जे की योग्य पद्धत आहे. त्यानंतरचा 26वा प्रश्न, समावेशक शाळेची मुख्य जबाबदारी काय आहे यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्यायचं जे की ब सर्व प्रकारच्या मुलांचा स्वीकार करणे, म्हणजेच काय तर समावेशक शाळेमध्ये मुख्य जबाबदारी भेदभाव न करता सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा स्वीकार करणे आणि त्यांना शिकवणे ही जी आहे थोडक्यात आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, अधिगम हस्तांतरण म्हणजे काय कशाला म्हणतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की एका विषयात शिकलेल्या ज्ञानाच्या दुसऱ्या विषयासाठी उपयोग ह्याला जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 28वा, शिक्षकांच्या लोकशाही दृष्टिकोन म्हणजे काय, तर याला जे उत्तर होईल पर्याय नंबर जे की याचं ब विद्यार्थ्यांच्या मतांचा आदर करणे हे जे आहे होणार असेल. त्यानंतरचा 29वा प्रश्न, विकास ही प्रक्रिया कशी आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की जन्म ते मृत्यू असं थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला 30वा, अध्ययन ही एक डॅश प्रक्रिया आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की निरंतर ही जी आहे थोडक्यात प्रक्रिया आहे. तर अध्ययन ही मानवी जीवनातील एक निरंतर जे की चालणारी प्रक्रिया आहे जे की कधीही थांबणारी नसेल, पर्याय नंबर ब त्यामुळे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण CDPच्या IMP क्वेश्चनद्वारे आपण यामध्ये पाहिलेले आहेत. तर मित्रांनो जे काही मानसशास्त्र आहेत ते तुम्ही तोंडपाठ ठेवूनच घ्या, कारण का मानसशास्त्र त्यांचे सिद्धांत त्यांचे शोध यावर जर तुम्हाला कन्फर्म परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळणारा असेल मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नसेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच तुम्ही आपली मित्रांनो ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या आणि तुम्हाला त्यामध्ये किती स्कोर येत आहे आणि तुमचा किती अभ्यास इम्प्रूव्ह होत आहे तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.